मित्रांनो, गुड इव्हनिंग. सो आज आपण जो कॉल घेतला होता 25,400 निफ्टीमध्ये, त्याचा आपण एक ओव्हरव्ह्यू बघूया की तो कॉल घेण्यामागचा उद्देश काय होता आणि आपण तोच का कॉल घेतला आणि आपल्याला एक चांगलासा एक प्रॉफिट त्यामध्ये आज भेटलेला आहे. तर आपण काय करू, फर्स्ट ऑफ ऑल तर आपण त्यामध्ये आजचा एक ॲनालिसिस करूया की काय एस्टरडेचा ॲनालिसिस होता आणि मार्केटने कसं बिहेवियर केला आणि आपण कसं एक रॅली होती जी बेरिज साईडची, आपण ती कॅप्चर केली आहे. तर चला ते आपण ते बघूया. आपला कॉल होता 25,500चा पी. तो साधारण मी दिला होता तुम्हाला आपल्या ग्रुपवर 12:30च्या आसपास आणि आपले टार्गेट्स होते 58, 78 आणि 110. 25,600. आय होप तुम्हाला सगळ्यांना चार्ट व्यवस्थित दिसत असेल. मी थोडासा झूम आउट करतो. ओके. सो मार्केटने एक सकाळी एक चांगलीशी एक बेरिश कॅन्डल बनवली होती. त्याच्यानंतरने मार्केटने एक चांगलीशी एक रॅली करण्याचा प्रयत्न केला, जो की 25,600चा होता. तो तोडण्याचा प्रयत्न करत होता, पण तो मार्केटने नाही केला. जर तुम्ही इकडे बघितलात, हे जे कॅन्डल्स बनत आहेत इकडे, सो मार्केट खूप प्रयत्न करतोय की 25,000 जो हा लेवल आहे क्रुशियल एरियाचा, तो क्रॅक करायचा, किंवा तो रेजिस्टन्स आहे तो त्याला रिटेस्ट करून तो पुलबॅक घेतला. ओके. तो 3 वेळा अटेम्प्ट केला, पण तिन्ही वेळा तो फेल झाला. सो त्याच्यानंतर ना आपण 5 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये बघितला, तर त्यामध्ये तुम्हाला एक मस्त म्हणून एक मस्त एकदम खूप छान इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल दिसेल. त्यामध्ये हा कॅन्डल आपल्याला दर्शवतो की इथून मार्केट ट्रेंड रिव्हर्सल होणार आहे. सो आपण आज या बेसिसवर आपण परत एंट्री केली. कितीला? 1:30च्या सुमारास. ओके. तर आपण त्यावेळेस 25,500चा पीई घेतला आणि एक चांगलीशी मुवमेंट आपण रॅली कॅप्चर केली. त्यामध्ये आपण किती पॉईंट्स कॅप्चर केले मी तुम्हाला एक स्क्रोलनं दाखवतो. तर ऑलमोस्ट आपण 180 पॉईंट्स निफ्टीमध्ये आपण कॅप्चर केले, ते पण लास्टच्या 1.5 तासाच्या अगोदर. ही होती आजचा ॲनालिसिस. तर आपण उद्यासाठी काय होईल आपण एक ओव्हरव्ह्यू घेऊया, जे की उद्या आहे 4 जुलै. तर यामध्ये आपण बघणार आहे. तर फर्स्ट तर आपण ओपन इंटरेस्ट बघूया, कुठे कुठे बिल्ड झालं आहे. तर तुम्ही बघितलात तर 25,500वर कॉल रेटर खूप जास्त बसलेले आहेत आणि 25,400वर पुट रायटर खूप बसलेला आहे. तर आपला स्ट्रॉंग सपोर्ट आहे 25,000 आणि स्ट्रॉंग सपोर्ट आहे 25,500 आणि 25,400 हा आपला स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. 25,400 हा आपला स्ट्रॉंग सपोर्ट आहे. जर 25,400च्या जर खाली मार्केटने उद्या जर क्लोजिंग दिला, तर आपण बुलिश सोडून आपण बेरिश साईड आपण बसणार आहोत, जो की आपण डायरेक्टली लेवल बघू शकतो की 25,200 पर्यंत आपण मार्केटमध्ये एक बेरिश मार्केट बघू शकतो 300 पॉईंटसाठी. सर मी माझं फ्युचर चार्ट ओपन केला. जर तुम्ही फ्युचर चार्टमध्ये बघितलात तर एक मार्केटने चांगलासा एक इम्पल्स मूव दिलेला आहे डाऊन साईडकडे. सो माझ्या चार्टनुसार मी वेट करत होतो की 25,560 हा लेवल जर तोडला तर मी एक बेरिश साईड ट्रेड घेणार आहे. ओके. जर तुम्ही इकडे बघितलात या चार्टमध्ये तुम्हाला एक
ट्रायंगल दिसेल, असेंडिंग ट्रायंगल. ओके, तर तो असेंडिंग ट्रायंगल तो ब्रेक केला. मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. हा जर तुम्हाला दिसला, हा असेंडिंग ट्रायंगल तो डाऊन गेला, बट हा फेक ब्रेकआउट झाला. परत तो वर गेला, मग परत थोडासा आपला टाइमपास केला, मग नंतर मार्केटला दीड नंतरनं एक प्रेशर आउट झाला आणि तिथून मार्केट खाली आला 100 पॉईंट. ओके, हा होता. जर उद्या जर मार्केट जर हा कंटिन्यू केला साईडवेजमध्ये, तर आपण यामध्ये ट्रेड घेणार नाही. जर मार्केटने उद्या 25,500च्या वर सस्टेन केला, तिथे एक चांगली कुठली बुलिश कॅन्डल बनवली, तर आपण 25,550च्या कॉलमध्ये सी घेणार आहे. आणि जर मार्केटने जर उद्या 25,400च्या खाली जर क्लोजिंग दिला, तर आपण एक चांगला मंडेसाठी एक बेरिश ट्रेड फॉलो करूया. तर हा होता आजचा ॲनालिसिस.